इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा विषय आहे. सन्माननीय विचारपीठ, या विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेला माझा विद्यार्थी मित्र हो, मी जयवर्धन श्रीमंत पाटोळे आपणासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बोलण्यासाठी उभा आहे. एकदा एका पोपट विक्रेत्याने एका पोपटाची किंमत 3000 सांगितली आणि एका पोपटाची किंमत 5000 सांगितली आणि एका पोपटाची किंमत 7000 सांगितली. ग्राहक म्हणाला की ठीक आहे, याच्या बुद्धीनुसार याची किंमत 3000 आहे, याच्या बुद्धीनुसार याची किंमत 5000 आहे, याच्या बुद्धीनुसार याची किंमत 7000 आहे. त्यावर तो पोपट विक्रेता म्हणाला, या पोपटाला फेसबुक चालवता येतं म्हणून त्याची किंमत 3000 आहे, या पोपटाला व्हॉट्सअप चालवता येतं म्हणून त्याची किंमत 5000 आहे. ग्राहकाला प्रश्न पडला, या पोपटाला फेसबुक चालवता येतं, या पोपटाला व्हॉट्सअप चालवता येतं, मग या 7000च्या पोपटाला काय येतं? त्यावर तो पोपट विक्रेता म्हणाला, या 7000च्या पोपटाला काय येतं याचा शोध अजून आम्हालाच लागलेला नाही. ग्राहक म्हणाला की मग जर शोधच लागला नसेल तर तुम्ही हा पोपट मला 7000ला कसा काय विकता? त्यावर तो पोपट विक्रेता म्हणाला, या पोपटाला काय येतं याचा शोध अजून आम्हाला लागलेला नाही, परंतु 3000चा पोपट आणि 5000चा पोपट या 7000च्या पोपटाला यस बॉस असं म्हणतो म्हणून त्याची किंमत मी 7000 सांगितली. मला तुम्हाला सांगायचं आहे, छत्रपती शिवरायांनी जेवढ्या लढाया तलवारीनं केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त लढाया त्यांनी ढालीनं केलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना गनिमी कावाचा उल्लेख या ठिकाणी झाला आणि म्हणून मी गनिमी कावाचं तत्वज्ञान या ठिकाणी सांगेन. पाश्चात्य युद्धशास्त्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची गणना युद्धशास्त्राच्या अनुषंगाने केलेली आहे. काय सांगितलं गनिमी कावामध्ये? पहिलं वाक्य आहे टू फाइंड द गनिमी, दुसरं वाक्य आहे टू फिक्स द गनिमी आणि तिसरं वाक्य आहे टू फायर द गनिमी आणि चौथं वाक्य आहे टू फिनिश द गनिमी. पहिलं वाक्य आहे टू फाइंड द गनिमी, शत्रूचा शोध घ्या. दुसरं वाक्य आहे टू फिक्स द गनिमी, शत्रू निश्चित करा. तिसरं वाक्य आहे टू फायर द गनिमी, शत्रू बरोबर तंत्रशुद्ध लढा द्या. आणि चौथं वाक्य आहे टू फिनिश द गनिमी, शत्रूला पूर्ण संपवून टाका, शत्रूला पूर्णपणे विमोड करून टाका. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या लढाया केल्या त्या प्रत्येक लढायामध्ये प्रत्येक शत्रूला ते पूर्ण संपवूनच परत यायचे, पूर्ण विमोड करूनच परतायचे. त्याला पुन्हा कधीही संधी देत नव्हते. याचं पीक पुन्हा उगवेल याची खात्री छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. आणि म्हणून गनिमी कावाच्या अनुषंगानं, युद्धशास्त्राच्या अनुषंगानं मी आपणाला सांगेन की सर्जिकल स्ट्राईक करायला एसीच्या रूम मध्ये बसून त्या विभागाला आदेश देणं सोपं असतं, परंतु स्वतः हातात शस्त्र घेऊन अग्रभागी लढायला वाघाचं काळीज असायला लागतं. जगाच्या इतिहासात असा एकच राजा होऊन गेला ज्या राजाला स्वतः हातात शस्त्र घेऊन मावळ्यांच्या सोबत शत्रूच्या अग्रभागी राजे लढले होते. गनिमी कावा म्हणजे काय? अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर संभाजी कावजी आणि काही निवडक सवंगडी, मोजके सवंगडी राजांच्या सोबत आहेत. राजे खातरजमा करतायत. हे काम फत्ते झाल्यानंतर झटापट होण्याची शक्यता आहे, कदारळ होण्याची शक्यता आहे, युद्ध शत्रुशता परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राजे आपल्या मावळ्यांची काळजी घेत होते. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, राजे खातरजमा करत होते, आपले सगळे सवंगडी मोजत होते. 1 2 3 4 5 6 7 8 येताना माझ्या बरोबर 9 होते. एक कोणीतरी मागं राहिला. इतक्यात कोणीतरी सांगितलं, राज संभाजी कावजी दिसत नाही. अरे कुठं गेला संभाजी? इतक्यात धापा टाकत संभाजी राजांच्या समोर उभा राहिला. राजांनी विचारलं, अरे संभाजी कुठं गेला होतास? त्यावेळी संभाजी म्हणाला, राजे तुम्ही खानाचा कोथळा बाहेर काढला पण खान मरतोय का नाही वाटलं म्हणून पुन्हा जाऊन त्याचा पूर्ण कोथळा मी बाहेर काढला. संभाजीला वाटलं राजे माझं अभिनंदन करतील आगाऊ काम केल्याबद्दल, पण राजे संतापले आणि म्हणाले, संभाजी खान मेला नसता तरी चाललं असतं, मी त्याला कधी ना कधी मारलंच असतं. जे आपल्या योजनेत नसतं ते कधीही करायचं नसतं. संभाजी खान मेला असता किंवा नसता, मी माझ्या वाघ नख्याला विष लावलं होतं आणि ते कोणालाच माहित नव्हतं. त्या विषाचा परिणाम जर तुझ्यावर झाला असता तर तुझ्या आईला मी काय तोंड दाखवणार होतो? मावळा कोण होता? दुसऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेला आपला जीव
जीव त्याला राजे मावळे मानत होते. आज आमच्या मंत्रालयामध्ये जो ध्वज आहे तो ध्वज फडकवल्यानंतर सर्व मंत्री घरी जातात आणि तिथला शिपाई त्या ध्वजस्तंभाची रक्षा करतो. तरी आम्ही म्हणतो हे राज्य आमच्या शिवबाचं आहे, ही शिवशाही आहे. अहो राजांच्या काळात राजेशाही असताना राजांनी लोकशाही राबवली होती. आज लोकशाही असताना आपण राजेशाही का राबवतोय? खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती, त्यांची युक्ती, त्यांची नीची याचा त्रिवेणी संगम याच्यातून जर एखादी नवचैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य जर आमच्या हातात येत असेल तर राजांची जयंती साजरी करणं, राजांची मिरवणूक काढणं आणि 19 फेब्रुवारी झाल्यानंतर पुन्हा 19 फेब्रुवारीचं नियोजन करणं एवढ्या पुरतीच राजे आणि त्यांचा इतिहास मर्यादित राहणार आहे का? आणि म्हणून मी एक तत्व या ठिकाणी सांगेन, येताना काही घेऊन यायचं नसतं, जाताना काही घेऊन जायचं नसतं. येताना काही घेऊन यायचं नसतं, जाताना काही घेऊन जायचं नसतं, तर मग हे सगळं कशासाठी करायचं असतं? खरं तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जगायचं असतं. याला जगणं असं म्हणतात. तू बुडताना मी धावलो मदतीला नव्हे सोबतीला, तू बुडताना मी धावलो मदतीला नव्हे सोबतीला, नाही तर मला तरी कुठं येते पोहायला शिवबांचं राज्य. मावळ्याच्या मदतीनं नव्हे तर मावळ्याच्या सोबतीनं उभं राहिलेलं होतं, कारण मदतीमध्ये स्वार्थ असतो आणि सोबतीमध्ये निस्वार्थ असतो. आणि म्हणून मी एक वाक्य या ठिकाणी सांगेन, स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवराय मोठे नाहीत, तर छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ त्यापेक्षा मोठ्या आहेत. आपल्याला नेहमी वाटतं की छत्रपती शिवराय जन्माला यायला पाहिजे, परंतु त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्माला यायला पाहिजे असं आपल्याला का वाटत नाही? तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती बंगले आहेत, ही तुमची संपत्ती नाही, तर तुमच्या पोटी जन्माला आलेली जी संतती आहे ती तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना आपली संतती मानलं आणि जिजाऊंची संतती ही महाराष्ट्राची संपत्ती झाली आणि या महाराष्ट्राच्या संपत्तीमुळं आपली संतती सुरक्षित राहू शकली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर शिवबाला पाहावं तर वरत्या तलवारीवर पाहावं, शिवबाला पाहावं तर उचलत्या घोड्यावर पाहावं, अरे शिवबाला पाहावं तर त्यांच्या नजरेतली धमक पाहून एखादा पापिष्ट सुद्धा जाऊन राख होईल एवढा दरारा माझ्या राजांचा होता. आणि म्हणून मुलांवर सुसंस्कार करण्याकरता या शिवचरित्राचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि तो अभ्यास आपण करू एवढी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय. जयवर्धन याने खूप छान भाषण केलं. यानंतर मी 8वी ब